तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो टॉपिकची सिरीज चालू केलेली आहे अंतर, वेळ आणि वेळ याची कम्प्लीट सिरीज आपण कम्प्लीट करणार आहे. हळूहळू 2-2, 3-3, 4-4 एक्झाम्पल ना. तर तुम्हाला पहिल्यापासून सिरीज पाहावं लागेल, तेव्हा तिच्या कन्सेप्ट कळू. आता क्वेश्चन तर वेगवेगळे राहील, पण फॉर्मॅट त्योची. त्यो म्हणजे कोणता रे? तर टाईमचा. असं एक 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 करून तुम्ही चांगले म्हणजे एकदम व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. टाईमचा फॉर्म्युला काय रे? डी बाय एल. पण युनिट मिसमॅच आहे का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. युनिटवरच सगळा खेळ आहे की कशा पद्धतीनं सॉल्युशन आपण करतो. मग आता बघा इथं ह्या क्वेश्चन मध्ये आता हेच सगळीकडे आपल्याला हेच वापर नाही. क्वेश्चनचा फॉर्मॅट वेगवेगळा राहील, पण आपल्याला फॉर्म्युला तोच यूज करणे जास्तीत जास्त. मग बघा हे सगळ्यासाठी कामा येणारा टॉपिक आहे. सगळ्यासाठी पोलीस भरतीपासून स्पर्धा परीक्षेच्या जेवढे बी कंटेन असो सगळे. मग या क्वेश्चन मध्ये आता मी तुम्हाला तेच सांगितले की क्वेश्चनचा मेन घटक ओळखा. हे क्वेश्चनचा काय रे? तर ही क्वेश्चनची काय झाली? स्पीड किलोमीटर पर आवर. त्यानंतर अजून क्वेश्चन मध्ये काय रे? हे झालं सेकंद म्हणजेच टाइम. आता आपल्याला स्पीड आहे, टाइम आहे, राहिला कोण कोण फाईंड करणे आपल्याला? डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे? फाईंड करायचं आहे. मग मित्रांनो युनिट बघा, इथं किलोमीटर पर आवर आहे आणि इथं सेकंड आहे. काय होईल रे? युनिट कसे दिसून आले? तर युनिट दिसून आले मिसमॅच. मग आता काय करसाल? टाइम इक्वल डी बाय एस. युनिट मिसमॅच हे 18/5 चिटकून द्या. आता आपल्याकडं टाइम किती रे? 15 सेकंड. स्पीड किती रे? 66. मी त्याला काय करतो? इकडे घेऊन जातो. इकडे घेताना काय होईल रे? गुन्हेला येतं भागेला भागेला येतं गुन्हेला. मग गुन्हेला किती होईल रे ते? 66. इकडं काय होईल? डी. इकडं 18 आणि खाली किती होईल? 5. मग आता तुम्हाला सॉल्युशन करायचं आहे, तर तुम्हाला फाईंड करणे डिस्टन्स. ते 15 गुणेला 66 गुणेला 5 भागेला हे इकडं गुन्हेला जाईल, तर इकडं जाताना ते जाईल भागेला. कारण की हे भागेला होते, गुन्हेला गेले, हे गुन्हेला होते भागेला. हेच बनलं इक्वेशन. मग आता याला करणे तुम्हाला काटछाट मग सोपं पा. याला 3 भाग जातो किंवा 6 बी जातो. 6 1 6, 6 1 6, 6 1 6, 6 2 12, 6 3 18. आता याला भागा. कितीचा भाग असेल? 5चा. काय काय उरलं? 5 गुणेला 18 किती होईल? 55. 55 गुणेला 5. करा 5चा गुणाकार. तो 5 गुणेला 5 किती? 25. 25 5 पुन्हा 25 आणि 2 27 किती आलं? 275 मीटर. मीटर मध्ये लक्षात घ्या मिसमॅच. आता दुसऱ्या क्वेश्चनचा फॉर्मॅट बी एकदम व्यवस्थित बघा कसा. काय दिले रे? आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये दिले तुम्हाला काय? लांबी म्हणजे डिस्टन्स. आता पुढं त्या क्वेश्चनला काय दिले? टाइम म्हणजे सेकंद. मग याचे युनिट मिसमॅच आहे का? मीटर सोबत सेकंड आहे, युनिट मिसमॅच नाही. कारण की हे जर का किलोमीटर मध्ये असतं तर मग मात्र युनिट कशामध्ये असतं? मिसमॅच झालं असतं. पण मीटर आणि सेकंद, किलोमीटर हावर ये एक युनिट, मीटर सेकंड ये एक युनिट, ये मीटर सेकंद. मग याला आपल्याला काही करायची गरज नाही. म्हणजे 18 गुणेला 5 यायची गरज नाहीये आपल्याला. ठीक आहे, ते डायरेक्ट सॉल्व्ह होऊन जाईल. मग फॉर्म्युला काय वापरशाल रे? टी डी बाय एस. आता डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स हे 180. स्पीड आहे का? नाही. त्या गाडीचा वेग आपल्याला काढणे. स्पीड तशीच तशी लिहा. टाइम किती लिहिशाल रे? 18. मग ह्यो इकडं लिहा, हा इकडं लिहा. कारण की ह्यो आपल्याला काय करणे? सॉल्व. म्हणजे तो तिकडं जाईल. 180 गुणेला इकडं आल्यावर भागेला 18 1 18 किती येईल रे? किती? 10.
हे झालं तुमचा त्याची वेग स्पीड मध्ये, म्हणजे आपल्याला 10 सेकंद कॅल्क्युलेट होईल. सॉरी, वेग काढायचा आहे आपल्याला. वेग मध्ये म्हणजे किलोमीटर सेकंद. हे झालं त्याचं काय स्पीड. झाले क्वेश्चन. तर अशा पद्धतीनं तुम्ही, आणि याला हॉवर मध्ये कन्वर्ट करणे तर तुम्ही डिवाइड करून घ्या. डिवाइड केलं तरी तुमचा आन्सर येऊन जाईल. हे मिनिट सेकंद तुम्हाला एकदम बेसिक माहिती पाहिजे. मिनिट सेकंड मध्ये कन्वर्ट होतो, सेकंड मिनिट मध्ये बी कन्वर्ट होतो. त्यानंतर हॉवर्स बी मिनिट मध्ये कन्वर्ट होतो, तो बी सेकंड मध्ये कन्वर्ट होतो. यांचं रिलेशन मिनिट सेकंड तुम्हाला माहिती आहे, 60 गेलं. एक मिनिट आहे, अजून एक क्वेश्चन आपण घेऊ. बघा तिसरा क्वेश्चन सेम फॉर्मॅट मध्ये. व्यवस्थित बघा, तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होती. आता बघा हे काय आलं, किलोमीटर पर हॉवर. याचा अर्थ ही काय मित्रांनो, स्पीड. आता हे सगळं विसरून जा, आपल्याला दुसरा काय दिले, सेकंद म्हणजे टाइम. राहिलं काय स्पीड. आपल्याकडे 3च युनिट आहे. किती? 3. TA, DA, SC. कोणते तरी 2 देईल राहील, कोणता तरी सॉल्व्ह करणार आहे. मग आपल्याकडं टाइमचा फॉर्म्युला याच्यावरच घेऊ आपण, V/S. युनिट मिसमॅच आहे का रे? इथं काय आहे, किलोमीटर. इथं आवर पाहिजे होता, तो काही नाहीये. मग इथं येईल सेकंद, म्हणून याला चिपकून टाका 18/5. प्रत्येक वेळेस हे कामा नाही येणार. युनिट मिसमॅच आहे का सगळ्यात मेन. मग ह्या 3च्या ठिकाणी किती सेकंड आहे? 8. हे डी तर नाही आपल्याकडं. स्पीड किती दिली? 72 गुणेला 18 भागेला किती? 5. मग हा तुम्हाला करणे सॉल्व. मग याच्याकडं असलेला सगळा माल पलीकडे नेऊन टाका. मग माल कसा आहे, भागाकारात येऊ, गुणाकारात जाईल. हा बी भागाकारात येईल, गुणाकारात जाईल. आणि हा माल गुणाकारात येईल, भागाकारात जाईल. उरला इथं डी. आता करा काटच्या. मग 18 ना याला भाग जातो. 18 1 18, 18 2 36, 36 आणि 36 72. म्हणजेच इथं कितीचा भाग बसतो? 4चा. नाही 18 न भागता 2 ना भागा तरी आहे सरी. 2 न जर का भागलं, इथं किती? 36. इथं किती? 9. 9 ना भागा किती? 4. मग काय काय उरलं? 8 4 5. यांचा करा गुणाकार, याला गुणा. किती वेळ? 832 गुणेला 5. आता 5 ना गुणण्यापेक्षा याला 2 ना भागा, 16. 1 0 एकूण द्या, 160 झालं. कारण की हे 5 म्हणजेच कोण आहे रे? 10/2. 32 गुणेला 10/2 याला भागा 16. हे 0 एकूण द्या, 160 हे तुमचा आन्सर. किंवा गुणाकार करा, झालं तुमचा आन्सर. ठीक आहे. असे क्वेश्चन आपण बनवत राहू 2-2 4-4. हे तुमच्या खूप कामाचं आहे. आणि तसं मला कळवा, आपण घेऊ अजून व्यवस्थित, कारण की थोडं टायमाच हे असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. पण एकही कामाचं असून थोडं तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. ठीक आहे. थँक्यू.